आज आपण जाणार आहोत लातूर मधील खुशीग्राम प्रकल्पाला भेट देण्यासाठी। आणि हा जो रिक्षा चालक आहे याचं नाव आहे मधुकर सोनवणे आणि याच्या फक्त एवढाच अपेक्षा आहेत की निराधार, गरीब, होतकरू विद्यार्थी शिकले पाहिजेत। अहो मग मंडळी, वाट कशाची बघताय? चला मग भेट द्यायला जाऊयात लातूर मधील खुशीग्राम प्रकल्पाला। आणि आमची सगळी बकुळा टीम जात आहोत लातूर लातूर लातूर, चला चला लातूर लातूर। आणि आम्ही थेट गाडी वळवली लातूर मधील खुशीग्राम प्रकल्पाकडे। आणि आजचा सुविचार होता, शिक्षण हे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा योग्य मार्ग आहे। खुशीग्राम प्रकल्पाच्या आत एंटर करताच माझं आणि माझ्या संपूर्ण टीमचं टाळ्यांच्या गजरामध्ये आणि पुष्पगुच्छामध्ये स्वागत करण्यात आलं। या सर्व लहान मुलांनी मिळून कनेरीचे फुलं आणि बदामाच्या झाडाच्या पानांचा असं पुष्पगुच्छ तयार केला होता, जो मला स्पेशली खूप आवडला। या लहान मुलांचं तोंड गोड करून यांना जेवण वाढून आम्ही यांच्यासोबत सहभोजनाचा आनंद घेतला। आणि या कार्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे या वर्षामाईचा, ज्यांनी कधी मधुकरराव सोनवणे यांची कधी साथ सोडली नाही, सावलीप्रमाणे यांच्या मागे उभा राहिला। आणि हे दोघेही या सर्व निराधार मुलांना आई वडिलांसारखं प्रेम देतात। खुशीग्राम प्रकल्पातील या चिमुकल्यानं कुस्तीमध्ये गोल्ड मेडल घेऊन आलेला। आणि हा मंडळी, या खुशीग्राम प्रकल्पातील संपूर्ण डिटेल मधला व्हिडिओ आम्ही वन टेक ऍक्टिव्हिस्ट विषय या युट्यूब चॅनल वरती टाकलेला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये तशी लिंकही दिलेली आहे, नक्की जाऊन पहा। आणि या सर्व लहान मुलांसोबत गप्पा गोष्टी केल्या, थोडेसे गेम खेळले आणि म्हणतात ना, शब्दाने जसं मन भरतं तसं पोट नाही, त्यामुळे त्यांना ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही त्यांना दिल्या। तर मग मंडळी, लातूर मध्ये तुम्ही या खुशीग्राम प्रकल्पाला अवश्य भेट द्या आणि तुमच्याच्याने जी काही मदत होईल ती नक्कीच द्या। जड अंतकरणानं मी आणि आमच्या संपूर्ण टीमनं या खुशीग्राम प्रकल्पाचा निरोप घेतला।